जालना जिल्ह्यामध्ये सन 2025च्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शाळांची दुरावस्था झाल्याची बाब समोर आलेली होती। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातील डाबका तांडा या छोट्याशा गावातील शाळेवर। आपण जर पाहिलं तर या शाळेची इमारत अक्षरशः पूर्ण खोली जी आहे ती पडून गेलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे। खरं तर जुलै ऑगस्ट महिन्यात ही इमारत जी आहे ती पडल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे। आपण पाहू शकतो की तेव्हापासून हे जे विद्यार्थी आहेत ते बाहेर शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की गावकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, किती दिवसापासून ही शाळा पडलेली आहे, मला सांगा मागच्या किती दिवसापासून ही शाळा खोली जी आहे ती पडलेली आहे आणि आता सद्यस्थिती काय आहे? झाले 8 महिने शाळा पडून। सप्टेंबर मध्ये शाळा पडलेली आहे, तरी कोणतेच अधिकारी दखल घेत नाही। बर आमचे मुलं बाळा बाहेर झाडाखाली बसत आहेत, तरी आम्ही शासनाला वारंवार कागदोपत्री सगळे ओशी पण आमच्याकडे आहेत, पंचनामा पण झालेला आहे, तरी पण कोणी दखल घेत नाही। बर तर मग आम्ही एकच सांगणं इच्छितो की आमच्या गावकऱ्याच्या वतीनं जर शाळेचं काम पूर्ण नाही झालं तर येत्या जिल्हा परिषद निवडणुकीला आमच्या पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं आम्ही बहिष्कार टाकणार आहोत। आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही तुमची? कोणतीच नाही प्रशासनाने? घेतली। प्रशासनाला वारंवार आम्ही कागदोपत्री सगळं देऊन दखल घेतली। बरं, आपल्यासोबत अजून काही गावकरी आहेत। काय सांगाल भाऊ, सद्यस्थितीला इमारत आहे का बसण्यासाठी विद्यार्थ्यांना? सध्याच्या स्थितीला तर इमारत बसण्यासाठी नाहीच आहे, कारण आमच्या शाळेमध्ये जे समजा मुलं वगैरे आहे, ते लहान लहान आहे, 5वी पर्यंत वर्ग आहे आणि बसायला कोणतंच नाही। आता शिक्षक लोक सगळं प्रयत्न करतात समजा शिकवण्याचं, पण त्यांना बसण्यासाठी जागा नसले तर मग काय होतं की कदाचित शिक्षकाची मनस्थिती बरं. किंवा मुलाची मनस्थिती ही बसण्याऐवजी नसते कधी कधी उन्हामध्ये बसणं। कारण आता उन्हाळा पण येतोय, कारण झाड पण नाही पाहिजे तसे शाळेला। बरं. झाड नसल्यामुळं काय होतं, मग मुलाची वारंवार त्यांना मुलांना बसवण्यासाठी तकलीफ होती। सर लोक पण उन्हामध्ये ज्यादा छोटे मुलं असल्यामुळे ज्यादा वेळ बसू शकत नाही, या कारणाने मग आम्हाला हाफ डे करावा लागतो, समजा कधी फुल डे ठेवावा लागतो। ह्या अशा सध्याच्या मुलाबाळावर जी स्थिती चालू आहे बर. ती स्थिती कुठंतरी थांबवावी किंवा प्रशासनानं याचं दखल घ्यावं आणि लवकरात लवकर आमचं काय शाळेचं जे 1-2 खोल्या काय होतील ते लवकरात लवकर मंजूर करून सनी इमारत बांधण्यात यावी, असं आमच्या गावकरीच्या वतीनं आम्ही निवेदन देतो। आणि अन्यथा नाही झालं तर आम्ही येत्या इलेक्शनमध्ये गावकऱ्याच्या वतीनं बहिष्कार आणणार, म्हणजे 100% आणणार। तर नक्कीच आपण पाहतोय की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू असा थेट इशारा जो आहे तो इथले ग्रामस्थ देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बाबा, काय सांगाल, गेल्या 8 ते 9 महिन्यापासून तुमचे चिमुकले विद्यार्थी बाहेर बसतायत, काही प्रशासनाकडे तुम्ही तक्रार वगैरे केलीत का? तक्रार केली, कागदपत्र दिले, आमचे 10-20 लोक जाऊन आलो, बरं. आमदारकडे खासदारकडे पर्यंत जाऊन आलो। आणि जर मुलं जर आमचे पावसात याच्यात असले म्हणजे शिकून काय उपयोग आहे? आमचे मुलं जर शिकतच नाही तर मग काय उपयोग आहे? बरं, दखल घेत नाही कोणी? कोणीच दखल घ्यायना ना। बरं, आता प्रशासनाला शेवटचा इशारा काय तुमचा? शेवटची सराय का आम्ही मतदानला आम्ही अडचण आणू आधी यावेळेस, बरं. तेवढं करणार। आपण पाहतोय की गावातील प्रत्येक नागरिक हेच सांगतोय की आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो कुठेतरी मार्गी लागावा, ही मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण माझ्या समोरचं हे जर चित्र जर पाहिलं तर हे शिक्षक जे आहेत ते या ठिकाणी आता इमारत नसल्यामुळे बाहेरच विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ जी आहे ती शिक्षकांवरती आली आहे आणि शिक्षण घेण्याची वेळ जी आहे ती विद्यार्थ्यांवरती आली आहे। आपण जर पाहिलं तर एकही खोली या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नसल्यामुळे हे विद्यार्थी जे आहेत ते चक्क आता उन्हामध्ये बसून शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहे, आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। सर, तुम्ही बाहेर शिकवणी विद्यार्थ्यांना करताय, काही प्रशासनासोबत पत्रव्यवहार झालाय काय शाळेच्या संदर्भात? हो सर, साधारणपणे 5 महिन्यापूर्वी जे शाळा पडली तर तेव्हा आम्ही रितसर जो पत्रावर असतो तो सर्व केलेला आहे। बरं. तर आम्हाला वरिष्ठांना असं माहिती मिळाली की तुमचं काम होणार आहे लवकर, अद्याप तसं काही आम्हाला दिसलं नाही सर। बरं, आता किती महिन्यांपासून ही दुरावस्था शाळेची झालेली आहे? 6 महिने झाले सर जवळपास। आणि त्याच्या आधी सुद्धा आम्ही ती जी खोली पडायला आलेली होती त्याआधी सुद्धा आम्ही साधारणपणे वर्षभरापासून हा पत्रावर केलेला आहे की आमची शाळा पडायला आलेली आहे। बरं. आणि ऍक्च्युली ती 5 महिन्यापूर्वी ती पूर्ण पडली सर। तर नक्कीच आपण पाहतोय की हे जे सारे विद्यार्थी आहेत या गावातील विद्यार्थी आहेत आणि बाहेर उन्हात बसून शिक्षण घेण्याची वेळ जी आहे ती या विद्यार्थ्यांवर आलेली आहे। खरं तर मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून
या शाळेची इमारत जी आहे ती पूर्णपणे कोसळलेली आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांना कुठेतरी आता उन्हात शिक्षण घेण्याची वेळ जी आहे ती आली आहे. आणि आपण जर बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागलेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या शाळेच्या इमारतीच्या संदर्भात काही दखल घेण्यात येते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.